पण ह्या भूमिकेमध्ये असं काही स्पेशल आहे जेणेकरून तुम्ही ह्या भूमिकेची निवड केली? ह्यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर मी डॉक्टर, हो, प्रोफेसर, हो. वकील, हं, टीचर म्हणजे कारण आपल्या डोळ्यासमोर एक इमेज असते एका कलाकाराची हं. आणि त्यातनं एकदम भिन्न काहीतरी वेगळ्यात पाहिल्यानंतर अशी भीती मला वाटत होती की प्रेक्षक मला ह्याच्यात स्वीकारतील की नाही. असावरी आणि ह्या भूमिकेमध्ये खलनायिका, अरे बापरे! आणि मग जेव्हा आता मालिका बघतायत लोक किंवा आता इतके एपिसोड झाले. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनलमधून आणि आज आपल्या सोबत आहेत शुभ श्रावणी या मालिकेतील खलनायिका अलकनंदा अर्थातच आसावरी जोशी यांच्यासोबत आज आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. चला तर मग वेलकम टू द टेलीचक्कर रिजनल मॅम. थँक्यू सो मच. आणि कसं वाटतंय का नव्या चॅनलसोबत संवाद साधताना? छान वाटतंय. टेलीचक्करचं नाव तर मी खूप हो. ऐकून आहे, पण त्याच्यावर कधी फार जास्त संवाद साधायची हं. वेळ आली नाही. तर या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आपण आता एकत्र आलोय, त्यामुळे आणि छान थोड्या वाटतंय. गमती जमती पण होणारच येस. आहोत. तर सर्वप्रथम तुमच्या कॅरेक्टरबद्दल तुम्ही काय डिस्क्राईब कराल? सगळ्यांना माहितीच आहे की झी मराठीवरती रोज संध्याकाळी 7 वाजता शुभ श्रावणी ही मालिका हं. येते. आता आपल्या IPL मुळे आपली वेळ सुद्धा बदलली आहे. संध्याकाळी हं. 6:30 ते 7:30 1 तास आम्ही रोज म्हणजे सोमवार ते रविवार महिन्याचे 30ही दिवस आम्ही हं. येतोच आहोत पहिल्यापासून. पण आता अर्ध्या तासाच्या ऐवजी 1 तास यायला लागलोय. त्यामुळे आता अर्थातच कथानकात अनेक वळणं, हं. अनेक किस्से घडतील, अनेक काही प्रसंग घडतील. आता म्हणजे मनोरंजनाच्या अशा वळणावरती मालिका आलेली आहे की त्याच्यात आता खूप जास्त काही काही प्रेक्षकांना हं. बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारे. आणि शेवटी प्रेक्षकांना खिळवून ठेवणं हेच मालिकेचं यश असतं. तर आता नवे नवे प्रसंग, नवे नवे काही हं, हं. कॅरेक्टर्स पण येतील आणि वेगळ्या वळणावर जाईल आता मालिका. हं. तर आता या अगोदर तुम्ही आणखीन काही वेगळ्या भूमिका केल्या होत्या. पण ह्या भूमिकेमध्ये असं काही स्पेशल आहे जेणेकरून तुम्ही ह्या भूमिकेची निवड केली? अ, ह्यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर मी डॉक्टर, हो, प्रोफेसर, हो. वकील, हं. टीचर म्हणजे अशा प्रकारच्याच भूमिका जास्त केल्या. म्हणजे तो एक स्टॅम्प लागल्यासारखं झालं होतं. एक हं, छाप हं. पडते ना, की नाही, नाही ह्या प्रकारचे रोल म्हणजे आसावरीचे हं, चांगलं करू शकते किंवा आम्ही हं, आसावरीला ह्या रोलमध्ये पसंत करू शकतो. हं, प्रेक्षकांना आवडायचे ते. पण कलाकार म्हणून कुठेतरी आपल्याला असं वाटतच असतं ना, की आपण वेगळं काहीतरी हं, करायला हं, पाहिजे. एकच एक साचेबद्ध गोष्ट करणं मला हं, स्वतःला सुद्धा पटत नाही. अनेक वर्ष त्या पद्धतीच्या भूमिका केल्यानंतर मग मला असं वाटत होतं, की मला काहीतरी वेगळं करायचं, वेगळं करायचं. तर एक खलनायिका मला करायची खूप इच्छा होती पहिल्यापासून. पण का कोण जाणे ह्या सगळ्या भूमिकांचा जो छाप होती जी किंवा जो स्टॅम्प होता त्यामुळे कदाचित मला विचारलं गेलं नाही. पण झी मराठीकडनं मला ही ऑफर आल्यानंतर, या भूमिकेकरता विचारलं गेल्यानंतर मला इतका आनंद झाला होता, की मी अक्षरशः परमेश्वराकडे प्रार्थना करत होते, की हा रोल मला करायचा आहे, हा रोल मला मिळालाच पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी, सगळा योग जुळून आला आणि आज तुमच्यासमोर मी खलनायिका साकारत उभी आहे. तर ही जेव्हा भूमिका तुम्ही साकारली आणि नंतर प्रेक्षकांचं रिएक्शन काय होतं यावरती? खरं म्हणजे प्रेक्षकांपेक्षा मला भीती वाटत होती, की प्रेक्षक मला याच्यात स्वीकारतील की नाही. हं, कारण आपल्या डोळ्यासमोर एक इमेज असते एका कलाकाराची हं, आणि त्यातनं एकदम भिन्न काहीतरी वेगळ्यात पाहिल्यानंतर काही वेळेला प्रेक्षक स्वीकारत नाहीत तुम्हाला. काही वेळेला असं होतं, की नाही, 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 नाही. ही नाही आम्हाला असं ह्याच्यात आवडत. ही आधी जे करत होती तेच चांगलं होतं. त्या हं. प्रकारच्याच भूमिका चांगल्या होत्या. अशी भीती मला वाटत होती, की प्रेक्षक मला ह्याच्यात स्वीकारतील की नाही. आणि मी भूमिका उत्तम करीन हा आत्मविश्वास मला होताच. पण प्रेक्षकांना काय वाटेल ही भीती मला त्याच्याबरोबर जास्त होती. आणि मला हे सांगायला खूप आनंद वाटतोय, की ही जी माझी भीती होती ती प्रेक्षकांना सुद्धा पहिल्यांदा तो धक्काच बसला, की म्हणजे असावरी आणि ह्या भूमिकेमध्ये खलनायिका, अरे बापरे! आणि मग जेव्हा आता मालिका बघतायत लोक किंवा आता इतके एपिसोड्स झालेत, ते इतकं आवडतंय लोकांना. अशा रिएक्शन्स जेव्हा माझ्याकडे येतात ना, तेव्हा मला भरून पावल्यासारखं वाटतं. म्हणजे एखाद्या अवॉर्डच्या मोमेंटोपेक्षा सुद्धा मला ह्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, की प्रेक्षकांना मी या भूमिकेत आवडतेय. हं. प्रेक्षक मला या भूमिकेत स्वीकारतायत. कारण हे माझ्यासाठीच पूर्णपणे वेगळं आहे. मी पहिल्यांदा खलनायिका साकारतेय. माझ्याकरता जो अनुभव वेगळा आहे, तो प्रेक्षकांनी स्वीकारलाय आणि त्यांना आवडतोय. ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. तर या अगोदर तुम्ही आणखीन भूमिका साकारल्या होत्या. पण ह्या मागील काही भूमिकांमधला यात थोडासा काहीतरी पॅच तुम्ही स्वतःहून ॲड करता का? की हे पात्र आणखीन खुललं पाहिजे? नाही, नाही. आधीच्या भूमिकांचा आणि ह्याचा काही संबंधच येत नाही ना. हं. जसं मी म्हटलं, की आधीच्या भूमिका माझ्या खूप सटल अशा हं, हं. होत्या. जसं प्रोफेसर आहे, डॉक्टर आहे, सर्जन आहे, वकील आहे, टीचर आहे. त्याचा आणि ह्याचा काही संबंधच नाही.
ही खलनायिकेची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. अलकनंदा खूप वेगळ्या लेव्हलची अत्यंत कपटी बाई आहे की जिला फक्त सत्ता आणि सत्ता हवी आहे. त्याच्यासाठी ती स्वतःच्या भावाला पण मारायला तयार झाली. ती कोणाचा खून पटकन करते. इतकी ती डेंजरस बाई आहे की माझ्या मार्गात हा काटा आला, मी काढून टाकला. माझ्या मार्गात कोणी येता कामा नये, मला फक्त पैसा आणि सत्ता पाहिजे, हे तिचं डोक्यात भिनलेलं आहे. तिथे ती नातीबिती कोणी बघत नाही, अशी बाई आहे ती. आणि खूप वरच्या लेवलला ती जाऊन डायरेक्ट खून पण करू शकते, असं ते कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे मागच्या ज्या भूमिका केल्या त्याचं ह्याच्यामध्ये काहीच उलट येताच कामा नये. म्हणजे ती सोज्वळ किंवा अशी वाटताच कामा नये, ही मी थोडीशी काळजी घेते ह्याच्यामध्ये. तर आता म्हणजे मालिकेतली श्रावणी आणि आत्या हे एक चांगलं बॉन्ड असतं नॉर्मल लाईफ मध्ये, पण इथं तुम्ही तुमच्या भाचीच्या जीवावरती उठलाय, तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? हो, कारण अलकनंदा आहेच तशी, जसं मी आता म्हटलं की ती श्रावणीची, पण तिला श्रावणी काटाच आहे वाटेमध्ये. पण एक सॉफ्ट कॉर्नर आपल्या अजिबात नाही, कारण ही श्रावणी माझ्या भावाची मुलगीच नाही. इथूनच मी माझ्या भावाच्या मनात विष पेरले. कारण ही श्रावणी जर मी हिच्याशी जर सॉफ्ट कॉर्नर जरा जरी आला तर सगळी इस्टेट आणि सगळंच माझा भाऊ तिला देऊन टाकेल. मी काय करायचं? ठणठण गोपाळ नाही करू शकत ते. त्याच्यामुळे मी ती कशी माझ्या वाटेतनं दूर होईल ह्याचाच माझ्या डोक्यामध्ये सतत विचार आहे. म्हणून तर एवढ्या सगळ्या गोष्टी करत राहते मी. हे सगळे कारनामे जे मी करते ते एकदा श्रावणीला माझ्या वाटेतनं मला दूर करायचंय, म्हणजे मग सत्ता माझी असं. त्यामुळे तिच्याविषयी मला जराही काही वाटत नाही. उलट ही मेली तर बरं होईल असं, की ह्याचा बाप मेला तर बरं होईल असं आहे माझं कॅरेक्टर. तर आता बाकीचे जे ऍक्टर्स वगैरे आहेत त्यांच्यासोबत काम करताना त्यांना काही लेसन तुम्ही देतात का, किंवा एक नवीन जनरेशन तुमच्यासोबत ऍड होत आहे तर त्यांना काही लेसन किंवा त्यांच्याकडून काय? हो, कसं झालं, ह्या मालिकेमध्ये काम करणारे सगळेच जण माझ्यासाठी नवीन आहेत. म्हणजे त्यांनी आधी मालिका केलेल्या आहेत, मालिकेसाठी ते नवीन नाहीत, पण मी त्यांच्याबरोबर कधी काम केलं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी ती सगळी यंग फळी ही माझ्यासाठी नवीन आहे. पहिल्याच दिवशी आमच्या सगळ्यांची ओळख झाली आणि आम्ही छान कुठलं कोण कोण कॅरेक्टर करतंय वगैरे सगळी माहिती घेतली. आणि मग सेटवर आल्यानंतर कसं होतं, काही गोष्टी ऑन द स्पॉट सुचत जातात की, आणि माझा स्वभाव असा आहे की जर मी माझ्या कॅरेक्टरचा म्हणजे माझ्या भूमिकेचा जेव्हा अभ्यास करते तेव्हा समोरच्याने आपापल्या भूमिकेचा अभ्यास करावा असं मला वाटतं. आणि मग मी काही गोष्टी सजेस्ट करत जाते. अर्थात त्या त्यांना आवडतील का ह्याचा अंदाज घेतल्याशिवाय मी बोलत नाही. पण आत्ताची ही सगळेजण जे माझ्याबरोबर काम करतात ते सगळ्यांची शिकायची इच्छा आहे. ह्याचं मला खूप बरं वाटतं की नाही मॅम, सांगा आम्हाला, आमचं काही इथे काही आपल्याला वाढवायचं असेल किंवा काही कमी करायचं असेल तर तुम्ही सजेस्ट करा. असं सांगितल्यानंतर मग मला सांगायला सुद्धा बरं वाटतं की नाही असं नको करूस, असं कर, किंवा ह्याच्यातनं हे ऍड कर, की जसं माझं चांगलं होईल काम तसं तुझंही होऊ दे. आणि हे आपलं प्रोजेक्ट आहे की अख्खी मालिका आपल्याला घेऊन जायची आहे. त्यामुळे कोणा एकट्यावर हे कधीच काही यश नसतं अवलंबून. आपण आपलं काम चांगलंच करायचं. तू तुझं कर, मी माझं कर, तर आपला TRP जाईल वरती. हे बॉन्डिंग प्रत्येकाच्यात असलं पाहिजे, प्रत्येक ग्रुपमध्ये असलं पाहिजे. जेव्हा एक ग्रुप असतो आपला, हे जे प्रोजेक्ट आपण करतो त्याचे सगळे सहकलाकार असतात, त्या सगळ्यांचं हे बॉन्डिंग असलं पाहिजे की तुम्ही प्रत्येक जण जेव्हा एकदम एक्स्ट्रीम लेवलवरचं, वरच्या पातळीवरचा अभिनय जेव्हा करता तेव्हाच तुमची मालिका उचलली जाते. आणि मालिका उचलायची असेल तर प्रत्येकाला आपापलं त्याच्यामध्ये कष्ट घ्यायलाच पाहिजे. तर कोल्हापूरच्या कुटुंबाची ही गोष्ट आहे आणि ते म्हटल्यावर तर मिसळ पाव, तांबडा पांढरा रस्सा तर येतोच. तर त्यातलं तुमचं काय फेवरेट आहे? तांबडा पांढरा रस्सा अर्थातच. आणि कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला तो खावासा वाटतो? फारशी कोल्हापुरात मी गेले नाहीये, 2-4 वेळेस गेले असेल. सुरुवातीला ओपलमध्ये फार छान मिळायचं, ते आवडायचं. मग पद्मामध्ये फिश खायला जायचो आम्ही, जेव्हा नाटकाचे दौरे करायचे मी तेव्हा. आता तर खूप हॉटेल झालेत. आता तिथे एक खूप छान हॉटेल आहे, मला नाव लक्षात येत नाही आता पटकन. खूप आहेत पण आता, त्याच्यामुळे जेवण तर काय कोल्हापुरी आवडतंच मला. आणि कोल्हापूरचं तर मटण फेमस आहे, तांबडा पांढरा रस्सा. म्हणजे आता बोललं तरी तोंडाला पाणी सुटते. आणि आता मुंबईचं स्ट्रीट फूड म्हटलं तर वडापाव, फास्ट फूड असे काही खूपच असे पदार्थ आहेत. त्यातला एखादा तुमचा आवडता पदार्थ? खरं सांगायचं तर मी स्ट्रीट फूड खातच नाही, अजिबात नाही. पण त्यातल्या त्यात मग पाणीपुरी, शेवपुरी हे आवडतं. पण ते पण खाऊन एकदम असं फिट फाईन कशा? पण ते मी असं नाहीच खात ना, कधीतरी एकदा. पण चव म्हणून तर खाल्ल्यावरती. आणि त्यानंतर तुम्ही काय करता की अरे आता खाल्लं तर, म्हणजे नॉर्मल जिम वगैरे जातात नाही, असं काही नाही. मी खाल्लं की आनंद घेते. पाणीपुरी खाल्ली, मनसोक्त खाल्ली, शेवपुरी खाल्ली, मनसोक्त खाल्ली. खाल्ल्यानंतर त्याच्यात मग अरे मी का खाल्लं वगैरे असं काही नाही.
खायच्या आधी विचार करते खायचंय खायचंय. प्रेक्षकांना काय असा मंत्र सांगणार की खा पण खाल्ल्यानंतर हे असं काहीतरी करा जेणेकरून तुम्ही फिट राहणार? खरं सांगायचं तर माणसानी मनसोक्त पोटभर जेवावं. आपण ज्याच्यासाठी काम करतो त्या पोटासाठी ते पोट मारून कधी राहू नये. आपल्या आवडीचे पदार्थ जरूर खावेत. फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की कुठल्याही वयाचा असो स्त्री किंवा पुरुष आपण बेढप होऊ नये ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की 40-50च्या बाईनी 25चं दिसावं असं नाही मी म्हणत, पण 40-50च्या बाईनी सुटू नये किंवा पुरुषांनी. आपण बेढप होतो आपल्या एका ठराविक वयानंतर, पोट सुटतं, कंबर सुटते, तर ते होऊ नये ही काळजी प्रत्येकाने घ्यावी. आणि ही काळजी कधी घेणार तर अलीकडे 25, 30, 35 मध्येच तुम्हाला ही काळजी घ्यायला पाहिजे की पुढे जाऊन माझं शरीर बेढप दिसू नये, ते कंट्रोलमध्ये राहावं. ह्यासाठी मग छोटासा हलका फुलका व्यायाम करायला जर आपल्याला वेळ मिळत असेल तर तो करावा, नाहीतर सरळ वॉक करावा. जी मी चालते, मी भरपूर चालते, 1-2 किलोमीटर चालते मी रोज. पण आता शूटिंगमुळे इथे अडकल्यामुळे मला ते होत नाही. पण ॲटलिस्ट 35-40 मिनिट्सचं वॉक घेतला ना तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. आणि फ्रुट्स खावीत आपण. पपई सगळ्यात उत्तम, कलिंगड जे डिटॉक्सिफिकेशन होतं, आपले डिटॉक्स होऊन जाते बॉडी. कलिंगडामध्ये पाणी असतं खूप, तर आता उन्हाळ्यामध्ये तर आपण कलिंगड खावं, पपई खाऊ नये कारण ती उष्ण असते, ती थंडीत खावी. तर अशी जी सिजनल फ्रुट्स आहेत ती थोडीशी आपण खाल्ली तर पपईनी स्किन पण छान होते. तर असं थोडंसं हलकं फुलकं आपल्या रोजच्याच आहारातलं पथ्य पाळलं. फार तेलकट तिखट खाऊ नये, ते तर केव्हाही हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी. तर असं म्हणजे वेगळं मुद्दाम डाएट करावं वगैरे असं काही मी सांगणार नाही, पण आहे त्याच्यात आपण सांभाळून खाल्लं प्यालं तर एका ठराविक वयानंतर जे आपण सुटतो ते सुटण्याकडे थोडंसं त्याला कंट्रोलमध्ये राहील, बंधन येईल असं. तर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना एक छोटासा मेसेज काय देणार तुम्ही? हा दिला ना एवढा मोठा मेसेज मी. आणि मेंटेन करा, मेंटेन करा. मालिकेबद्दल काय मेसेज देणार? मालिका नक्की बघा, तुमचा अभिप्राय कळवा. कारण प्रत्येक कलाकाराला अशी आस असते की आपण एका वेगळ्या भूमिकेत आहोत, तर प्रेक्षक आपल्याला कसं स्वीकारतायत किंवा आपल्याबद्दल काय म्हणतायत, आपण केलेलं काम त्यांना आवडतंय का, असं मलाही वाटतच असतं. तर तुमच्याकडून तो अभिप्राय अपेक्षित आहे. आणि बघत राहा शुभश्रावणी रोज संध्याकाळी 6:30ला झी मराठीवरती.